म्हणाले. नीट मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी लावून धरली. विरोधकांचा गदारोळ सुरू होता, त्यामुळे विरोधकांनी जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला नाही. यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त करत विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना प्रश्नकाळादरम्यान सभागृहाचं कामकाज विस्कळीत न करण्याचं आवाहन केलं. काही विरोधी सदस्यांकडून जाणीवपूर्वक कामकाज विस्कळीत करण्याचा प्रकार होतोय अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. प्रश्नोत्तराचा तास हा सदस्यांचा असतो आणि सरकारकडून उत्तर मिळवणं हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं कामकाज असतं. सभागृहात फलक आणि बॅनर्स आणणं हे संसदेच्या परंपरा आणि प्रतिष्ठेला साजेसं नाही असंही त्यांनी नमूद केलं. राज्यसभेत सभापती CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला. अनेक सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. मात्र आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवायला सुरुवात केली. यावेळी गदारोळ करणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी टीका केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी आपल्या मंत्रालयाशी संबंधित फेक न्यूज रोखण्याच्या यंत्रणेच्या आढाव्याबाबतच्या संपर्क आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या 22व्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत निवेदन केलं. लोकसभेत आज विरोधकांच्या गदारोळ